नमस्कार. फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खुसखुशीत कुरकुरीत अशी कडबोळी. ही कडबोळी आपण दिवाळीत करतोच, पण इतर वेळेसही चहाबरोबर आपल्याला खाण्यासाठी कडबोळीचा हा परफेक्ट स्नॅक्सचा प्रकार आहे. खमंग अशी कडबोळी आपण आता करणार आहे. या कडबोळीचं पीठ करण्याची व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केला आहे, तर तुम्ही सर्च करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक देते. आणि त्यासाठी कुठलं धान्य किती वापरायचं हे पण त्या व्हिडिओमध्ये आहे, पण तरी आजच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं प्रमाण देते. ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओच्यामध्ये. त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आता सुरुवात करू खुसखुशीत कडबोळी करायला. यात घेतलं आहे कडबोळीचं पीठ 200 ग्रॅम आहे. यात आपल्याला मोहन घालायचं आहे. जसं चकलीचं आपण मोहन घालून पीठ तयार करतो ना, तसंच करायचं आहे. आपण आता यात हे तेलाचं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि मिक्स करायचं. हाताने सगळ्या पिठाला मोहन छान लावून घ्यायचं. आपण आता इथे पाणी ठेवलं आहे. ज्या वाटीने आपण ह्या वाटीने पीठ घेतलं त्याच 1.5 वाटी पाणी घ्यायचं. दोन वाट्या पीठ झालं आहे 200 ग्रॅमचं. 1.5 वाटी पाणी घेतलं आहे. त्यात आपण आता तिखट घालायचं, थोडी हळद, मीठ, तीळ, धणेपूड, भाजलेल्या धण्याची पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड 2 टीस्पून, धणेपूड पण 2 टीस्पून. याच्यात पावडरच घालायची धण्या जिऱ्याची. त्याचं कारण मी नंतर सांगते. आता यात हिंग घालायचा. छान उकळी आली आहे. हे हलवायचं आणि मगाशी जे आपण मोहन लावून पीठ तयार केलं आहे कडबोळीचं, ते यात आपण घालायचं. आता गॅस आत्ता एकदम बारीक केला आहे. थोडं थोडं करून घालायचं आणि हलवून घ्यायचं. गॅस बारीक ठेवला आहे. चकलीला जसं करतो ना सेम तसंच. आता हे आपल्याला वाफ येऊ द्यायची. याला हे असंच झाकून ठेवायचं या स्टेजलाच. गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं. हे आता 20 मिनिटं ते अर्धा तास सुद्धा ठेवलं तरी चालेल. आपण मुरायला ठेवलेलं पीठ आपण छान मळून घेऊ. असं पीठ आत्ता कोरडं कोरडं वाटतं, पण ते मळत राहिलं की नंतर ते एकसंध होतं. पाणी लावायची गरज लागत नाही, कारण आपल्याला थोडं घट्ट पीठ हवं आहे. पण आपल्याला त्याच्या कडबोळ्या वळता आल्या पाहिजे. अगदीच लागलं तर थोडा कोमट पाण्याचा हात लावायचा. असं थोडं हातावर पाणी घ्यायचं आणि थोडा हात लावायचा, जास्त नाही. असं थोडंच पाणी लावायचं.
हे पीठ आपलं मळून झालं आहे. या स्टेजला तुम्ही थोडं खाऊन बघितल्यावर जर तुम्हाला तिखट मीठ कमी वाटलं तर काय करायचं, यात डायरेक्ट टाकायचं नाही कोरडं तिखट मीठ. वाटीमध्ये थोड्याशा छोट्या वाटीत तेल घ्यायचं, त्या तेलात तिखट मीठ मिक्स करून मग यामध्ये ते तेल घालून तिखटा मिठाचं मग हे मिक्स करायचं, हे मिक्स होतं. आता आपण पोळपाटावर कडबोळी करायला घेऊ. बाकीचं पीठ झाकून ठेवलं आहे. छोटा गोळा घ्यायचा, असे लांबट गोळे करून आपल्याला शेंगोळे करायचे. इथे प्रेस करायचं. ह्या आता कडबोळ्या करून झाल्या. मी हातावर करून दाखवले, आता पोळपाटावर दाखवते करून. पोळपाटाला तेल लावायचं. तसा गोळा, प्रत्येक कडबोळीला गोळा छान मळून घ्यायचा. सगळं पीठ मळलेलं असलं तरी कडबोळी करताना परत पीठ चांगलं मळायचं. तर आता आपण पोळपाटाला तेल लावलं आहे. पोळपाटावर असं लांबट करून घ्यायचा आकार. याच्यात तुम्ही एका वेळेला 3-3 पण तुमच्या होऊ शकतात. अशी जर लांबट जास्त केला तर एका वेळेला 3 करू शकता तुम्ही. आता हे मध्ये कट करून याची एक झाली, याची एक झाली. अशा तुम्ही पोळपाटावर पण करू शकता, लवकर लवकर होतील, किंवा हातावर पण. आपण आता तेल तापायला ठेवलं आहे. कडबोळ्या तळायला घेऊ आपण. तेल तापलं आहे. आपण आता एक एक कडबोळी त्यात जेवढ्या बसतील तेवढ्या आपण आता तळून घ्यायच्या. हे कडबोळीचं पीठ मी शेअर केलं आहे माझ्या चॅनलवर, ते तुम्ही सर्च करा. मी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देते. आणि आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठली किती धान्य वापरली, कुठली किती प्रमाणात, ते प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पीठ करायचं असेल तर त्यासाठी मी व्हिडिओ शेअर केला आहे कडबोळीच्या पिठाचा. ही पारंपरिक रेसिपी आहे. यात सालासकट धान्य वापरल्यामुळे कलर छान येतो कडबोळीला आणि आपल्याला सत्व पण मिळतं. ही आपली पहिली बॅच आपण काढून घेऊ. थोड्या वेळ आपण असाच धाऱ्या ठेवू, म्हणजे अजून तेल असेल ते खाली जाईल, निथळलं जाईल. बघा किती छान कलर आला आहे. पारंपरिक पद्धतीने पीठ केलं आहे मी, ते बघून तुम्ही करा आणि कडबोळ्या पण करा. आपण आता दुसरी बॅच करतो. ते दुसरी बॅच करताना गॅस खूप एकदम पूर्ण बारीक ठेवायचा. मी तर दुसऱ्या बॅचच्या वेळेला तेल खूप तापलेलं असतं ना, सुरुवातीला बंदच करते मी गॅस, पण मग त्या फक्त लवकर होतील, पण खूप कडक तापलेलं असल्याने थोडं सेट होतील या बंद असलेल्या तेल ह्याच्यातच. बंद ठेवून सुद्धा इतकं तापलेलं आहे.
जर चालू ठेवला ना तर त्या लवकर होतील पण आतून कच्च्या राहतील. आता हे थोडे याची हीट कमी झाली की मी चालू करते गॅस. आता गॅस मी चालू करते. गॅस चालू केला आहे. सेट होऊ दे वाजून. आपली ही दुसरी बॅच पण आता तळून झाली आहे. आपण काढून घेऊ. ही आपली खमंग खुसखुशीत कडबोळी तयार आहे. खुसखुशीत खमंग अशी कडबोळी आपली आता तयार आहे. या कडबोळीचं जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला देणारच आहे आणि त्याची लिंक पण मी देणार आहे. पीठ कसं तयार करायचं कडबोळीचं. 7 धान्यांची ही कडबोळी मी केली आहे. यात जे मी जिरे आणि धणेपूड घातली आहे, ही तुम्ही धान्य दळताना पण दिलं तरी पण चालणार आहे, किंवा आत्ता मी ज्याप्रमाणे कडबोळी करताना घातलं धणेपूड जिरेपूड, तसे तुम्ही त्याप्रमाणे घातलं तरी पण चालणार आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही कडबोळीची रेसिपी करा आणि आवडली की तुम्हाला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. तुम्ही केली की मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली तर सेव्ह करा आणि इतरांना शेअर करा. आणि पुढची कुठली फराळाची रेसिपी पाहायची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.